नव्या पिढीला गड किल्ल्यांची तर विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या थोर पराक्रमाची माहिती मिळण्यासाठी निलेश लंके प्रतिष्ठान आणि अविनाश साठे सर मित्र परिवाराच्या वतीने घेण्यात आलेल्या किल्ले बनवा स्पर्धेचे बक्षीस वितरण आमदार निलेश लंके यांच्या हस्ते झाले। मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांना महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास आणि वैभव ज्ञात होण्यासाठी होणाऱ्या या स्पर्धेचे हे दुसरे पर्व होते। आमदार लंके यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना सायकल आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। या प्रसंगी भोयरे पठारनी भोयरे खुर्द गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सदस्य, त्याचप्रमाणे आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष, पदाधिकारी, पालक आणि मित्र परिवार उपस्थित होते। अविनाश साठे हे सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात नेहमी अग्रेसर असतात। त्यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात येत आहे। महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा विद्यार्थ्यांना ज्ञात होण्यासाठी किल्ले बनवा स्पर्धा प्रेरणादायी उपक्रम असल्याचे मत यावेळी बोलताना आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केले। विद्यार्थ्यांसाठी अविनाश साठे राबवत असलेल्या उपक्रमाचे कौतुक करून लंके यांनी यावेळी विजेत्या मुलांचे अभिनंदनही केले। निलेश लंके प्रतिष्ठानाने अविनाश साठे सर युवा मंच यांच्या वतीने दरवर्षी किल्ले बनवा ही स्पर्धा नगर तालुक्यामध्ये होत असते। त्या स्पर्धेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आमचे छोटे छोटे लहान मुलं त्या ठिकाणी सहभाग घेतात आणि अतिशय अप्रतिम असे किल्ले बनवण्यात येत असतात। खऱ्या अर्थाने ही स्पर्धा घेण्यामागं हेतू आणि उद्देश हा की छत्रपती शिवरायांचे विचार प्रत्येकाच्या घराघरापर्यंत गेले पाहिजे ही भावना यामागं आमच्या अविनाश साठे सरांची असते। आणि त्या स्पर्धेमध्ये पाहिलं असून तुम्ही आमचा एक रुद्र नावाचा आमचा इतका छोटा मुलगा आहे त्यांनीसुद्धा त्या स्पर्धेत भाग घेतला आणि त्यालासुद्धा 3रा क्रमांक मिळाला। म्हणजे या सगळ्या मुलांनी अतिशय चांगले किल्ले बनवलेले आहेत। त्यामुळे मी खऱ्या अर्थाने आमच्या अविनाश साठे युवा मंचला धन्यवाद देतो आणि आमच्या साठे सरांची नेहमी वेगवेगळी कल्पना असते, वेगवेगळी कल्पकता असते खऱ्या अर्थाने आणि त्यांना साथ देणारे आमचे नानासाहेब डोंगरे म्हणजे एकदम जिल्ह्यात मी असा माणूस पाहिला नाही की तो माणूस एक प्रत्येक महिन्याला वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा त्या ठिकाणी सत्कार करत असतो आणि वेगवेगळे पुरस्कारसुद्धा त्यांच्यासुद्धा एक फाउंडेशनच्या वतीने दिले जात असतात। त्यामुळं त्यांची साथ आणि आमच्या अविनाश साठे सरांच्या त्या ठिकाणी प्रयत्न नेहमी असतात। त्यामुळे अतिशय चांगली स्पर्धा या ठिकाणी झाली आणि त्या स्पर्धेचं पारितोषिकसुद्धा लहान लहान मुलांना ट्रॉफी असू ते सर्टिफिकेट असू सायकलसुद्धा दिलेलं होती। म्हणजे आमच्या मुलांना खऱ्या अर्थाने शाळेत जाण्यासाठी सायकलसुद्धा एकदम चांगल्या क्वालिटीचं सायकल या ठिकाणी दिलेलं आहे। त्यामुळे मी पुन्हा एकदा या आमच्या सगळ्या स्पर्धकांना शुभेच्छा देतो। दरवर्षीप्रमाणे निलेश लंके प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य व अविनाश साठे सर युवा मंच भोयरे पठार यांच्यातर्फे आपण किल्ले बनवा स्पर्धेचं आयोजन करत असतो। या स्पर्धेमध्ये विविध तालुक्यातून, जिल्ह्यातून बालगोपाळ यासाठी ऑनलाईन किल्ले स्पर्धेमध्ये सहभागी होतात आणि आपल्या कलाकौशल्याच्या या ठिकाणी गुणदर्शन करत असतात। याही वर्षी आपण विविध जवळजवळ आम्हाला जिल्ह्यातून, तालुक्यातून 250 ते 300 असे व्हिडिओज या ठिकाणी मुलांनी पाठवले व ऑनलाईन या किल्ले बनवा स्पर्धेमध्ये सहभाग घेतला। प्रथमतः त्या सर्व सहभागी विद्यार्थ्यांचं मनपूर्वक असं धन्यवाद आणि अशाच प्रकारे भारतीय संस्कृती जतन या निमित्ताने या ठिकाणी होत आहे आणि निलेश लंके प्रतिष्ठान व अविनाश साठे सर युवा मंच यांच्या सामूहिकरित्या आम्ही दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन करत असतो। आज या ठिकाणी आम्ही पारनेर नगर मतदारसंघाचे विद्यमान लोकप्रिय आमदार माननीय श्री निलेश लंके साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही या बक्षिसाचं वितरण या ठिकाणी केलं। आम्ही प्रथमतः 1, 2, 3 अशा 3 क्रमांकांना सायकल या ठिकाणी वाटप केले आणि उर्वरित 9 जे आपण या ठिकाणी प्रोत्साहनपर बक्षिसं या ठिकाणी मुलांना दिलेले आहेत। त्याही मुलांचं या ठिकाणी हार्दिक असं दोन्ही प्रतिष्ठानच्या वतीनं हार्दिक असं अभिनंदन आणि यापुढे मुलांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवून आपल्या संस्कृतीचं जतन करावं अशी त्या सर्वांना विनंती करतो आणि सर्वांनी सहभागी व्हावं हे सगळ्यांसाठी शुभेच्छा। जे विजय झालेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक असं अभिनंदन। ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।